सांगली जिल्ह्यातील सर्वात अधिक पाऊस पडणारा शिराळा तालुका, त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या हिंस्र प्राण्यामुळं शेतकरी वैतागलेल्या अवस्थेत असतात. या संपूर्ण तालुक्यात आता आक्रमक झालेले शेतकरी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ सोडल्यामुळे अतिशय भयभीत अवस्थेत झालेले आहेत आणि जनावरं असतील, माणसं असतील यांच्यावर या वाघांचा आणि इथं असणाऱ्या वाघाला भिवून ज्या जंगल परिसरात जवळजवळ 350 ते 400 एकराचा हा संपूर्ण जंगल परिसर आहे आणि याच्यातले जे प्राणी होते ते आता संपूर्ण गावामध्ये शिरायला लागलेत आणि नागरिकांच्यावर हल्ला करायला लागलेत. आपण पाहू शकता हे संपूर्ण शिराळा तालुक्यातले सर्व ग्रामस्थ आहेत. काही गावातील सरपंचसुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि ह्या मोठ्या संख्येनं आज या संपूर्ण नागरिकांनी शिराळा तालुक्यातील जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जंगलामध्ये आत घुसलेले आहेत आणि या संपूर्ण आंदोलनाचं जे नेतृत्व करायला लागलेत हे मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आहेत. यांनी सर्व पक्ष एकत्र केलेले आहेत. राजकारण सोडून नागरिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि आज हे जंगलात शिरलेले आहेत. आपण जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे. मला सांगा तानाजी भाऊ, काय परिस्थिती आहे आज तुम्ही जंगलात शिरलेला आहात? हा फक्त शिराळा तालुक्याचा प्रश्न नसून 4-5 तालुक्यांचा प्रश्न आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असणारी मग पाटण असेल, शिराळा असेल, शाहूवाडी असेल, कराड असेल, अशा सर्वच तालुक्यांचा हा प्रश्न आहे आणि इथला एवढा भयानक प्रश्न झाला आहे की या ठिकाणी वाघ आणून सोडले. आपण टी व्हीला तुम्ही बातम्या लावल्या की वाघ आले, लोकांना वाटतं वाघ आले म्हणजे पर्यटन वाढलं. ठीक आहे, पर्यटनासाठी वाघ आणले, पण इथं आमच्या शेतकऱ्यांचं काय? त्या वाघाच्या भीतीनं ह्या जंगलातले सर्व प्राणी खाली गेले, गावात गेले. ह्या सर्व जंगलाच्या बाजूने असणाऱ्या गावांमध्ये तिथली शेती उद्ध्वस्त केली, माणसांवरती हल्ले केले, अनेक लोकांचे जीव घेतले, पण उपाययोजना कोणतीही नाही आहे. मग ह्यांना वाघ महत्त्वाचे आहेत का माणसं महत्त्वाचे आहेत? ह्यांना प्राणी महत्त्वाचे आहेत का माणसं महत्त्वाचे आहेत? हे एकदा सरकारने ठरवावं. जर तुम्हाला आम्ही महत्त्वाचे वाटत नसेल तर मग ते कसे आम्ही महत्त्वाचे ते वाटून त्यांना आम्हाला माहीत आहे, ते आम्ही करू. तर ही परिस्थिती एवढी भयानक आहे इथली. कोणते प्राणी ते जंगलात? यामध्ये जंगलामध्ये आता यांनी वाघ सोडले, पण बिबटे असतील, गवे असतील, डुकरं असतील, वांढरं असतील, अन्य अजून भयानक प्राणी आहेत. हे अस्वलंसुद्धा आता दिसायला लागलेत. हे सर्व प्राणी गावात घुसले. आता गावात जर हे असंच चाललं, बरं ह्यांची नसबंदी नाही, वर्षाला 5-6 ह्यांचं प्रोडक्शन होतं आहे, पैदास होते ह्यांची, आणि हे असंच वाढत चाललं तर भविष्यात मानव आणि ह्या प्राण्यांचा संघर्ष होईल. अशी परिस्थिती झाली. शेती तर राहत नाही, मग आम्ही जगायचं कशाने? मग मानव आणि प्राणी संघर्ष आम्ही करायचा आहे का? शासनाला हे अपेक्षित आहे का? मग शासन आमच्यासाठी आहे का पर्यटनासाठी आहे का प्राण्यांसाठी? हे एकदा शासनाने ठरवावं. तुम्ही बिबट्या पाळायला परवानगी द्या म्हणून आता भाषणात उल्लेख केला आहे, काय आहे नेमका प्रकार? मग का करू नये मला सांगा. आमची आता शेती, आमच्या घरात कुत्री ठेवली नाहीत ह्या बिबट्याने, त्याचा कुणालाही 1 रुपया मोबदला मिळाला नाही. बरं, गावात कोंबडी शिल्लक ठेवत नाहीत, माणसावर हल्ले करतायत आणि अशा परिस्थितीत आमची सुरक्षा कोण करणार? शाळकरी मुलांवरती हल्ले झालेत, मुलीवरती झालेत, बिऊरच्या एका मुलावरती झाले, इथंच बाजूला धरणाच्या खाली एका मुलीवरती झालेत. मग खाल्लंय त्याला अक्षरशः बिबट्याने. तर मला सांगा आम्ही जगायचं कसं? अनेक गव्यांनी ह्याच मंदूर गावामध्ये, उकुळ गावामध्ये लोक जायबंदी केलेत, अंथरुणावरती आहेत आज. काय करायचं लोकांनी? मग अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांची सुरक्षा कोण करणार? आता शासन किंवा वनमंत्री किंवा महसूल मंत्री परवा अधिवेशनात म्हटले विधानसभेमध्ये की वाघांबरोबर सहजीवन जगा. जेव्हा बिबट्याचा प्रश्न आला, मग सहजीवन जगण्यासाठी बिबट्याशी मैत्री करायला पाहिजे किंवा आम्ही त्याला पाळला पाहिजे. बरोबर आहे. जंगलातल्या बिबट्याकडे आम्ही सहजीवन करायला गेलो होतो, ते आमच्याशी सहजीवन जगणार आहे का? तो आमच्यावर हल्ला करणार, आम्हाला मारणार. मग त्यापेक्षा तुम्ही आम्हाला त्यांना पाळायला परवानगी द्या ना. आम्ही त्याला सांभाळतो, कुत्र्यासारखा, कुत्र्याच्या ऐवजी बिबट्याला सांभाळतो. तो आमच्या शेतीची राखण करेल, घराची राखण करेल, मानवाची सुरक्षा करेल. मग आमची मागणी व्यर्थ काय आहे? योग्यच आहे. नाही, पण आता तुम्ही जंगलामध्ये घुसलेला आहात, अनेक तालुक्यातली माणसंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा सरकारला काय इशारा असणार आहे आणि दुसरी गोष्ट अल्टिमेटम तुमचं काय असणार आहे? हे बघा, आम्ही 21 दिवसाची मुदत दिली. ज्या काय आमच्या मागण्या आहेत, बेसिक मागण्या आहेत की शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत, आणि त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर 21 दिवसानंतर आमचा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे. यामध्ये 82चं, इंग्रजांच्या काळात 82चं बंड जे इथूनच झालं, 82मधून झालं, सागवन सत्याग्रह झाला. तसा आज आम्ही इथला जंगल सत्याग्रह करतोय. व्याघ्र प्रकल्पामध्ये इथं येऊन आम्ही जंगल सत्याग्रह केला. ही सुरुवात आहे. शासनाला आमचा इशारा आहे, जर तुम्ही नाही आमची दखल घेतली, यावर उपाययोजना 21 दिवसात नाही काय केली, तर आमचं पुढचं आंदोलन असं असेल, ते बंडाचं असेल, ते त्यावेळेला सरकारला नक्की जाग आणणारं असेल. आज काय केलं तुम्ही? आज आम्ही सत्याग्रह केला, मागण्या मान्य केल्या. गावातील लोक, सगळे सरपंच वगैरे प्रमुख लोक येऊन इथं सत्याग्रह केला. खरडा भाकर खाल्ली इथल्या लोकांनी आणि शासनाला शांततेच्या मार्गाने मागणी केली.
आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक इथे या दिसत आहेत. मला एक सांगा, वय काय तुमचं आणि आज तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आल्या, तुमचं नाव सांगा. सावळाभाऊ पाटील, 70 वर्ष आहे वय. आंदोलन करायची गरज म्हणजे या चांदोली अभयारण्यानं आमच्या इकडल्या जीवन आता उद्ध्वस्त केलेलं आहे. शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. त्याबरोबरच या चांदोली अभयारण्याला कुंपण नसल्यामुळं सगळे वन्य प्राणी नागरी वस्तीत येतात. अभयारण्याच्या लगतच या 3-4 तालुक्यातली गावं लगत आहेत, मोठी मोठी गावं आहेत. त्यांचं ऊसाचं उत्पन्न वगैरे इतर कुठलंही उत्पन्न अभयारण्यातले वन्य प्राणी ठेवत नाहीत. वांढरं आहेत, गवे आहेत, त्याबरोबर डुकरं आहेत, ही बिबटी आहेत. आणि हे नागरी वस्तीत आता बिबट्यांचा कायमस्वरूपी हल्ले होऊ लागले आहेत. त्यात आमची बरीचशी शाळकरी मुलं वगैरे या जंगलातून पायवाटा असतात, त्या पायवाट्याने जात असताना त्यांच्यावर हल्ले होत आहेत. घरात सुद्धा कुत्र्यावर किंवा पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहेत. म्हणजे शासन ह्याच्याकडं अजिबात लक्ष न देता आपलं अभयारण्याचं कामकाज करीत राहिलं आहे, ते चुकीचं आहे. पहिली नागरी वस्तीच्या सुविधा त्यांनी तयार करून द्याव्या आणि मग हे अभयारण्य वाढवायला काय आमची हरकत नाही. की हे अभयारण्य वाढवायसाठी त्यांना जे निधी येतो, परंतु आमच्या जनसामान्यासाठी जे कंपाऊंड करणे किंवा त्या नागरी वस्तीची सुरक्षा करणे, याच्यासाठी पिकाची सुरक्षा करणे, यासाठी तो निधी खर्च केला जात नाही. इथून पुढं त्यांनी आपल्या नागरी अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात चारा पिकं घ्यावी, त्यामुळे गवा वगैरे खाली येणार नाही याची काळजी त्यांनी वन्य प्राण्यांची घ्यावी, एवढं आम्ही सांगतो. आपल्याबरोबर काही शिराळ्याला जवळच असणाऱ्या तालुका पाटण तालुक्यातनं, कराड तालुक्यातनं सुद्धा लोक आले आहेत. तुमचं नाव सांगा आणि कुठून आलाय तुम्ही आणि आज आंदोलन करण्याची वेळ का आली? मी माजी प्राचार्य कादर नायकवडी आणि हा जो वन्य प्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संवर्धन जनचळवळ महाराष्ट्रमध्ये जे उभी राहिलेली आहे, त्यामध्ये तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. मी सचिव म्हणून या चळवळीचं काम बघतो आहे. या परिसरामध्ये जनता ही सरकारबरोबर आहे. जनतेची इच्छा आहे की सरकारनं त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. या ठिकाणचे असणारे वन्य प्राणी खाली आल्यानंतर त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी जो काही या ठिकाणी निधी त्या शेतीतनं मिळतो, तो मिळणं आता बंद झालेलं आहे. भीतीच्या माध्यमातून या ठिकाणचा असणारा शेतकरी हा बाहेर जायला लागलेला आहे आणि म्हणून या चांदोली अभयारण्याच्या परिसरातील असणाऱ्या सर्व तालुक्यांना, मग सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग असेल, या सर्व भागाला हा एक नवा फार मोठा धक्का बसत आहे की आपल्याला हा भाग सोडावा लागेल का काय. नाही, इथल्या आता भाषणात काही लोकांनी सांगितले की 1200-2,000 एकर शेती उद्ध्वस्त व्हायला लागल्या, लोक शेती करणार. काय नेमकं कसं आहे की हे लोक ज्यावेळी रानात जातात, शेतात जातात, त्यावेळी त्या घरच्या लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती परत येईल का, ही भीती फार मोठी. आणि मग काहीतरी कमवण्यापेक्षा किंवा कमवताना सगळंच कारभारी गमवण्यापेक्षा मग आपण घरात बसणं आणि अशा भीतीनं बऱ्यापैकी शेती उद्ध्वस्त झालेली आहेत. शेती लोक करत नाहीत आणि म्हणून संघटनेची पण भूमिका त्यात आहे की त्यांचं असणारं अनुदान 2 लाखापर्यंत त्यांनी द्यावावं किंवा त्यांच्या असणारे हिंस्र प्राणी त्यांच्या असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये ठेवावं किंवा बफर झोनमध्ये येणाऱ्या प्राण्यांच्या निमित्तानं त्यांना पुन्हा या ठिकाणी त्यांनी रेस्क्यू करून मागं सोडावं किंवा त्याच्यावर योग्य उपाय करून निर्भीडपणे या शेतकऱ्यांना शेती करता येईल, अशी या ठिकाणी अपेक्षा सरकारकडनं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता, या शिराळा तालुक्यातील असतील, पाटण तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातले असतील, सातारा जिल्ह्यातले सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये घुसून यांनी सत्याग्रहाचं आंदोलन केलेलं आहे. येणाऱ्या 21 दिवसानंतर जर राज्य सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं आणि वन विभागानं जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही इथून पुढचं 21 दिवसानंतरचं काय आंदोलन असेल हे आम्ही आता सांगू शकत नाही. हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि त्यामुळं आक्रमक आंदोलन असणार हे मात्र या आक्रमक झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी आणि या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले मनसेचे जिल्हाधीश तानाजी सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या शिराळा तालुक्यातल्या आणि त्याचबरोबर या पंचकृषीत असणाऱ्या सर्व तालुक्यातल्या नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक हजारो एकर शेती उद्ध्वस्त होत आहे. या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आलेला आहे, आणलेला आहे, वाघसुद्धा आणलेले आहेत,
पण त्या आलेल्या वाघांची व्यवस्था आणि इथल्या असणाऱ्या प्राण्यांना जे लागणारं खाद्य आहे याचीसुद्धा व्यवस्था राज्य सरकारनं केली पाहिजे. इथं कोणत्याही प्रकारची सुविधा या वन विभागाकडून मिळत नसल्यामुळं हे सर्व प्राणी वाघाच्या भीतीने आणि इथं खाद्य मिळत नसल्यामुळं गावात शिरायला लागलेत, नागरिकांच्यावर हल्ले करायला लागलेत. त्यामुळे राज्य सरकारनं ताबडतोब निर्णय घेणं आता महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.